तुम्ही जर बारकाईने विचार केला तर आज भारतामध्ये घडणारे गुन्ह्यांपैकी बरेचसे गुन्हे असे असतात की ज्या शिवी दिल्यामुळे होतात. जसे की शिवी नक्कीच सहन कोणालाही होत नाही, पण काही जण असतात की ती दबावाखाली समूह असतो, त्या समूहात आपण एकटेच पडू म्हणून त्या शिव्या सहन करत असतात. पण कुठेतरी ह्या शिव्या त्या दबावाचा, त्या अतिरेकाचा मग त्याचा उद्रेक होतो आणि मग त्याच्यातून मारामारी, भांडणं, खून असे इतके मोठमोठे भयंकर गुन्हे घडलेले आमच्या निदर्शनास आलेले आहेत जेव्हा मी याचा सखोल अभ्यास केला. मग हे सगळं जाणवल्यानंतर विद्यार्थी, त्यांचे पालक ह्या सगळ्यांना तर बदल घडालाच, सोबत आम्हाला शिक्षकांनी खूप चांगलं फीडबॅक दिला की या शिवीच्या रोगावरती मार्गदर्शन कसं करायचं आम्हालाही माहित नव्हतं. शिवमुक्त अभियान आल्यामुळे आम्हालाही एक विषय मिळालाय की आम्ही ह्याच्यावरती आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना इथून पुढे सारखं जागृती करत राहू, त्यांना आम्ही मार्गदर्शन करू आणि चांगला संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यास शिवमुक्त अभियानासोबत आम्ही पण साथ देऊ. इथपर्यंत हा प्रवास झाला. हा 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत वर्षभरात आम्हाला सातारा जिल्ह्यातून जितके आम्ही कार्यक्रम घेतले, बऱ्याच शाळा, कॉलेज इथले कार्यक्रम घेत घेत आम्हाला साताऱ्यात जितके महोत्सव होत असतात, शॉपिंग फेस्टिवल होत असतात, की जिथे जिथे आपल्याला एक चांगला प्रेक्षक वर्ग भेटेल तिथे तिथे आम्हाला तिथल्या आयोजकांनी संधी दिली. आम्ही तिथे कार्यक्रम घेतले. शिवमुक्तीचा कार्यक्रम घेतल्यानंतर स्टेजवरून खाली उतरताना सर आम्हाला काही काही असे अगदी इमोशनल लोक भेटली की ज्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत, ज्यांनी आम्हाला येऊन भेटले. सर एक तर वयस्कर काका होते, ते आले आणि रडायला लागले. म्हटले मी स्वतः म्हटले यासाठी प्रयत्न केले माझ्या कॉलनीत वगैरे, पण मला यश आलं नव्हतं. पण आज तुमच्या अभियानाचं हे पाहून मला कळालं की नाही, याच्यावरती खूप चांगली आणि याची समाजाला गरज आहे, समाज सुधारण्यासाठी हे गरजेचं आहे. असे खूप अनुभव येत गेले. पुढे पुढे जाऊन ह्या अभियानाची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती आमच्या मित्रपरिवार आणि इतर ठिकाणी सातारा जिल्ह्याबाहेर पसरली. आम्हाला इतर जिल्ह्यातून समविचारी मित्रांचे काही कॉल आले, मेसेजेस आले की आपल्याकडे करू, आमच्या जिल्ह्यात करू, पुण्यात करू, मुंबईत करू, असं अनेक ठिकाणावरून ह्यानंतर की आम्हालाही वाटलं की सर आपण वर्षपूर्तीला जिल्ह्याच्या बाहेर पडूयात. आणि मग आम्ही या अभियानाला शिवमुक्त सातारा अभियान जे होतं ह्याला आम्ही शिवमुक्त महाराष्ट्र अभियान मध्ये परिवर्तन केलं आणि 1 जानेवारी 2025 पासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर याचे कार्यक्रम घेत आहोत.